नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत चंपाषष्ठी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे। तर जेजुरीला नेमकं जायचं कसं आणि त्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, चला तर पाहूया। जेजुरीला जाण्यासाठी मुंबई, पुणे आणि आपल्या देशाच्या अन्य शहरातून रेल्वे सेवा उपलब्ध आहे। महालक्ष्मी एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस अशा अनेक गाड्या मुंबई आणि पुण्यावरून सुटतात। तसेच जेजुरीला जाण्यासाठी पुण्यावरून PMPLची आणि ST महामंडळाची बससेवा उपलब्ध आहे। आणि आपल्याकडे जर खाजगी वाहन असेल तर खाजगी वाहनाने आपण पुण्यावरून हडपसर, हडपसर मार्गे सासवड, सासवडमधून दिवे घाटातून जेजुरीला पोहोचू शकतो। जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्र आणि कर्नाटकासह अनेकांचे कुलदैवत आहे। जेजुरीमध्ये आल्यानंतर मंदिराकडे जात असताना आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी अशी बाजारपेठ दिसते। या बाजारपेठेमध्ये अनेक छोटी मोठी दुकाने आहेत, तसेच तिथे खाजगी पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी दिसून येते। येथे असणारी प्रसादाची दुकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतात। या दुकानांमधून खंडोबाचे भंडार आणि खोबरं विकत घेऊन भाविक पुढे चालू लागतात। एका जीर्ण अशा प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर समोरच आपल्याला नंदी महादेवाचे मंदिर दिसते। भाविक सगळ्यात आधी या नंदी महादेवाचे दर्शन घेतात आणि या नंदी महादेवाच्या अगदी समोरच असणाऱ्या एका दगडी कासवाच्या चरणी नतमस्तक होतात। आणि हे आहे मुख्य महाद्वार। येथे एक मोठी घंटा आपल्या नजरेस पडते। या जेजुरी गडावर दर रविवारी, दर सोमवती अमावस्येला आणि चंपाषष्ठीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या गडावर ठिकठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो। या जेजुरी गडाला अनेक पायऱ्या आहेत, म्हणून तर म्हणतात 9 लाख पायरी गडाला आणि चिरा जोडीला खडकाला। पुढे गेल्यानंतर आपल्याला वीरभद्राचे मंदिर नजरेस पडते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि उमाजीराजे नाईक यांची या गडावर गुप्त भेट झाल्याचे बोलले जाते। उमाजीराजे नाईक यांचे एक शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। तसेच जेजुरी येथे येणाऱ्या भाविकांसाठी जेजुरी देवस्थान संस्थानमार्फत मोफत चप्पल स्टँडची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आम्ही जेजुरी गडावर गेलो त्या दिवशी चंपाषष्ठी उत्सव असल्यामुळे गडावर फारच गर्दी होती। चंपाषष्ठी सोहळ्याच्या निमित्तानं खंडोबा देवाच्या पालखीची वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात मिरवणूक निघते। येळकोट येळकोट, जय मल्हार। अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये जेजुरी या क्षेत्राचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे। एका अरुंद अशा प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला एक प्रशस्त असे मंदिराचे प्रांगण दिसते आणि हे आहे श्री खंडोबाचे मुख्य मंदिर। या मंदिरासमोर दीपमाळा आहेत। इथे येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने या दीपमाळामध्ये तेल घालत असतात। मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून षडरात्रोत्सवाला प्रारंभ होतो। त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत 6 दिवसांचे षडरात्र असते। यालाच खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात। चंपाषष्ठी हा उत्सव जेजुरीमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे असे भाविक या ठिकाणी भंडाऱ्याची मुक्त उधळण करून मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा करतात। कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये सुगट आणि ताक असतात।
नवरात्राप्रमाणे रोज माळा चढवट त्या घाटावरती लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात आणि फक्त जेजुरीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत त्या सर्व ठिकाणी चंपाषष्ठी हा उत्सव साजरा केला जातो. कारण चंपाषष्ठी याच दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध केलेला आहे. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा अवतार होता. मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता. वरदान प्राप्त झाल्यानंतर मणी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ऋषीमुनींनी देवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. त्यावेळी श्री शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवरती हल्ला केला. त्यानंतर मार्तंड भैरवानी मणी राक्षसांची छाती फोडून त्याचा पराभव केला. त्यावेळी मणी राक्षस शरण आला आणि माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे अशी इच्छा त्याने बोलून दाखवली. त्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसाचाही पराभव केला. शेवटी मल्ल राक्षसही शरण आला आणि हे देवा, माझे नाव तुमच्या नावाच्या आधी जोडले जावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवाला मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले. या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्यही दाखवला जातो. तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुत्र्यांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तर अशा प्रकारे ही चंपाषष्ठीची कथा सांगितली जाते. या गडावर पिवळ्या भंडाऱ्याची सतत उधळण केली जाते आणि म्हणूनच म्हणतात पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण आणि कुण्या हौशानं रचिलं खंडोबाचं ठाणं. या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं, होतं भंडाऱ्याचं सोनं. हे खंडोबाचं मुख्य मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच असलेल्या प्रांगणामध्ये एका मोठ्या प्रचंड आकाराचं पितळी कासव आहे. या कासवाजवळ उभा राहून भक्त इथे भंडार आणि खोबऱ्याची मुक्त उधळण करत असतात. येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष या ठिकाणी सतत चालू असतो. योगायोगाने आज या चंपाषष्ठीच्या दिवशीच आम्ही जेजुरी गडावर आलेलो आहे. या मंदिराच्या समोर भाविक एकत्र येतात आणि तळी भंडार करतात. तळी भंडार करण्यासाठी कमीत कमी 5 भाविकांची गरज असते. मगाशी आपण पाहिले की चंपाषष्ठी या उत्सवाच्या निमित्ताने श्री खंडोबा देवाची पालखी ही जेजुरी गडाच्या पायथ्यापासून वाजत गाजत मिरवणूक काढत गडाच्या वरती आणण्यात आलेली आहे. या पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर ही पालखी श्री खंडोबा देवाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असणाऱ्या पितळी कासवाजवळ भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. ही जी दृश्य आता आपण पाहत आहोत ही दृश्य मंदिराच्या पश्चिम बाजूची आहेत आणि या इथूनच दर्शन रांग सुरू होते. हा खंडोबाचा जणू एक छोटा गडकिल्लाच आहे आणि या गडाला पूर्व दरवाजा, उत्तर दरवाजा, पश्चिम दरवाजा असे दरवाजे आहेत. या गडाच्या सज्जांमधून किंवा बाल्कनीमधून जेजुरी शहराचे हे विहंगम दृश्य आपल्याला दिसते. दर्शन रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेतल्यानंतर भाविक या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेतात, तळी भंडार करतात, येळकोट येळकोटचा जयघोष करतात आणि गडाच्या पायऱ्या उतरायला सुरुवात करतात. जेजुरीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत. अनेक छोटी मोठी हॉटेल्स इथे पाहायला मिळतात. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.